स्वर्ग म्हणावा की निसर्ग दोन्ही एकच होईल माझ्या तर अंदाजे. काय नजारा आहे, काय झाडी, काय डोंगर, काय ते धबधबे आणि हे निसर्गाचं असं एक विहंगमय दृश्य डोळे दिपले अक्षरशः. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण आलो आहे अंदरबनला. सोबत आहे आपला हर्ष पाटील, जळगावचा केळीवाला. सोबत आपला अकलूजचा प्रमिल आणि सातारचा अभिषेक, ग्राफिक डिझायनर बंधू, आपले एडिटर. आपल्या आपल्या व्हिडिओमध्ये जे काही नवनवीन कौशल्य दिसतील तुम्हाला यांच्याकडून दिसतील. चला गाईस, तुम्हाला आज नुसतं हिरवळ बघायला भेटेल. गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण आपल्या प्रवासाचा श्री गणेश केला आणि पुढे जाऊन आमच्या गड्यांना भूक लागली. सकाळ सकाळ नाश्त्याची वेळ होती तर म्हणलं चला आपण आज तर्री पोहे खाऊया. नाश्ता करून बाहेर निघताच आमचे परम मित्र भेटले. आम्हाला म्हणाले आम्हाला खायला दिलं, तुम्ही एकट्याने खाल्लं. त्यांना म्हणलं तुम्ही इथं थांबा, आलोच माघारी. मी माझ्या पुढच्या प्रवासाची धुरा सांभाळत म्हटलं पोरांना, चला पोरांना, आपण इथं थांबण्यात काही वेळ नाही, आपल्याला लेट होणार आहे. तर मग आम्ही गाडीची किक मारून पुढं प्रवास चालू केला आणि तुम्ही बघू शकता पुढं एवढं धुकं होतं की गाडीच्या 50 फूट पुढं काही दिसत नव्हतं. असे बघत बघत आम्ही सकाळची वेळ लवकर निघलो तर जास्त गर्दी नव्हती आणि समोर तुम्हाला दिसतं हे विहंगमय दृश्य, असं एकदम ढगात आल्यासारखे फिलिंग होते. ओढ्यांना, नाल्यांना, नदीचं स्वरूप आलेलं होतं. आम्ही सकाळी सकाळी लवकर येऊन आपल्या बेस पॉइंटला येऊन पोहोचलो, जिथून 3 किलोमीटर अंतर बाकी होतं अंधारबन जंगल ट्रेकसाठी. अंधारबनचा पायथ्यापाशी पोहोचताच आपल्याला 150 रुपयाची पावती फाडावी लागते, जे वन विभागाची आहे. तिथं आम्हाला अजून एक पावती 50 रुपयाची मागत होती, पण आम्ही त्यांना भूल देत आम्ही 50 रुपयाची पावती न फाडता आपल्या गावठी पद्धतीनं पुढे निघालो. हर्ष पाटील जळगाववाला, नाही ना, वर्धावाला. बघू शकतो इकडं पाणी बिणी सगळं असं भरपूर वाहत आहे. जाशील तू वाहून, मोबाईल पण वाहून जातोय. पाणी एवढं नाही की वाहून जाईल, एवढं गॉगल तर वाहून गेला. पाण्यात पायात 2 किलो वजन आहे बुटाचं, चालता येई नाही. पण काही आता अंधार पण वनात आलो, इथं सगळं अंधार अंधार दिसतंय. शूटर आपल्या अकलूजचे शूटर आहेत, मेस पंचच्या. लावा ताकद, आम्ही नाही वाकत. भेटूया काही क्षणात. आम्ही निघलो तर आम्हाला एक बंधारा लागला होता. जो बंधारा आम्ही ओलांडून सगळेजण पार करत पुढे गेलो. याला भरपूर पाणी होतं, बंधाऱ्याला ओव्हरफ्लो झालेला होता हा बंधारा. हे शूटर आपल्या आधी आलते तर ते माघारी निघालेत आणि आपल्या पोरांचे हे असले चुटूक चाळीत चालू झाले आहेत. सेल्फी काढ, कुठं बोट दाखव, कुठं याव आणि आमच्या अभिषेक चालू सेटला काढायचे फोटो, व्हिडिओ काढायचे. तर म्हटलं, मला सांगितलं तू बाबा माझा व्हिडिओ काढ. म्हणजे ठीक आहे बाबा, आता तुझ्यासाठी नंतर पुन्हा काढायचं. मग आला शाहरुख खानची पोच देत व्हिडिओ काढ म्हणणारा. मग काय 200 रुपयाची झेलची बॅग पाटली अडकवून पोच देत होता. म्हणजे ठीक आहे बाबा, काढतो तुझा एक व्हिडिओ, घेतो बेकर्माचा. पळाव पळाव पळाव, तान तान गाडी, तान गाडी, तान चिखलात घालून मारेल. आणि शेवटी ते ठिकाण आलं जिथून आपला ट्रेक चालू होतो. इथं तुम्हाला प्रत्येकाला 150 रुपयाची पावती फाडावी लागते. वन विभागाकडून आपण पाठीमागे उल्लेख केला होता. हे नवीन चालू झालेलं आहे. इथं सगळे गर्दी थांबली की 150 रुपये तिकीट काढल्यानंतरच पुढे जायचं. इथून आपला 16 किलोमीटरचा प्रवास चालू होतो, पण आम्ही 16 किलोमीटर काही पार केलं नाही. आम्ही कुंडलिका पर्यंत जाऊन आलो. साधारणतः 3-4 किलोमीटर आम्ही गेलो आणि परत 3-4 किलोमीटर वापस आलो. तुम्ही बघू शकता की एक असं नुसतं धुकं, एकदम असं वाटतंय की मी स्वर्गात आहे, कारण एवढं धुकं निघत होतं. आणि धबधब्याचं रूप पाहून अक्षरशः डोळे आमचे दीप्त झाले होते. काही हौशी गवशी आपले असे फोटोचे शौक पूर्ण करत होते. पण आम्ही म्हटलं चला आपण इथं थांबण्यात काय अर्थ नाही, कारण आपण जर लेट केलं तर आपल्याला येण्यासाठी परत अजून उशीर होऊ शकतो. तर आम्ही दिसत असलेल्या निसर्गाचा आनंद लुटत लुटत आम्ही आमच्या ध्येयाकडे प्रस्थान करत होतो. एक नंबर वातावरण आहे सगळं, काय झाडी, काय डोंगर, सगळं कसं एकदम ओके. साधं काम झालेलं नाही, एकदम काटा नियोजन झालेलं आहे. अंधारबनमध्ये एकदम बनात आल्यासारखं वाटते. धुकं बिक नाद नाही. नादापुढं सगळं बाद म्हणत मग मी पण हर्षदला म्हटलं, हर्षद माझा पण एक व्हिडिओ काढ म्हटलं. मी पण चालत जाईल समोर 2-4 पावलं चालतो आणि परत पाठीमागं फिरतो. पण माझा पाय घसरला, पडायचा वखत आलता, पण म्हटलं चला आपण स्वतःला सावरावं.
आपण ट्रेक चालू केला होता आणि जाताना बघू शकता छोटे छोटे धबधबे हे दिसत आहेत आणि साईडला त्यांनी ग्रिल लावलेलं आहे जेणेकरून जे अतिउत्साही आहेत ते इथे उभा राहून असे फोटो काढण्याचा प्रयत्न करतात आणि चुकून जर पाय घसरला तर खाली डायरेक्ट दरीत जाऊ शकता. तुम्ही बघू शकता ही दरी आहे. इथं वन विभागाने चांगल्या प्रकारचं हे काम केलं आहे. आपले अभिषेक आणि जळगावचे केळीवाला पुढे चालत होता आणि मी त्या दोघांचा व्हिडिओ शूट करत होतो. बघू शकता तुम्ही कशा प्रकारचे हे दृश्य दिसत आहे. खाली पाणी वाहत आहे आणि दरी आहे खालीची. कुंडलिका व्हॅली म्हणून प्रसिद्ध आहे. सोबत एक 40-50 वर्षाचे आजोबा आहेत, सोबत त्यांचा मित्र आहे. 2 मित्र आपल्या जीवनातले एक अनमोल क्षणांचा आनंद घेताना दिसत आहेत. आंदरबनचा हा 8 किलोमीटरचा पॅच आहे. एका साईडनं 8 किलोमीटर आणि दुसऱ्या साईडनं 8 किलोमीटर असं 16 किलोमीटरचं अंतर आहे. सकाळचे 11 वाजलेलं आहे. पकडतो का त्याला? बिबट्याने पकडला असतं. असा नाही ना, पॉवर बँक नाही. त्या अंधाराची तर काय नाही, अंधार पण आहे ह्याच्यात. पॉवर बँक काय नाही, हे फक्त अंधाराचा अंधार आहे ह्याच्यात. आहे मंकी डान्स चालू आहे. फोटो तुझा जातो युट्यूबला. आता गेला युट्यूबला डायरेक्ट. आता सगळ्या रस्त्यानं पाणी वाहत आहे. वडा असल्यावर झालाय. वड्यातनं आता अंदरबनचं जंगल तुडीत आम्ही जाणार आहे. सोबत आहे आपल्या चालू आहे ऑलरेडी व्हिडिओ, बघू शकता तुम्ही गाईज. त्याच्या जंगलात 6 माणसं सापडलेत. तुम्हाला दिसत आहे तांबड्या केसाचा एक आहे, काळ्या केसाचा एक आहे. पाणी आटलेलं आहे नदीचं. तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी याल तुम्हाला पण हे ठिकाण बघायला भेटेल. हा एक ओढा आहे. ओढा पार करण्यासाठी वन विभागाने एक शिडी तयार केली किंवा पूल बांधला आहे, लोखंडी पूल. या पुलावरून आपण जाऊन आपला रस्ता पार करू शकता. मला बोलतात की पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं जास्त. सध्या तरी पाऊस कमी आहे त्याच्यामुळे आपण जाऊ शकता. बोलतात की त्या शिडीवरून पाणी काही निसर्गप्रेमी म्हणा किंवा जे आपल्यासारखे आलेले एक तरुण वर्ग आहे जो आपले काही क्षणांचा अनमोल क्षणांचा आनंद घेत आहेत आणि आपल्या फोटोमध्ये हे अविस्मरणीय क्षण कैद करत आहेत. मी आणि प्रमिल पुढे निघालो. हर्षल आणि अभिषेक पाठीमागेच होते. म्हटलं आपण पुढे जाऊन पुढच्या व्ह्यूचा आनंद घेऊया. त्यांना येतात. तुम्हाला दिसतो हा धबधबा खूपच लांब आहे पण तुम्ही बघू शकता हे ठिकाण खूपच भारी आहे. पण तुम्ही ट्राय करा की जेवढ्या लवकर तुम्हाला जर निघता येईल तेवढ्या लवकर निघा, कारण ज्यावेळेस पूर्ण गर्दी होते ना त्यावेळेस मग कसं कुठलाच सीन तुम्ही बघू शकत नाही. मग आम्ही चालत आमच्या कुंडलिका व्हॅली पर्यंत पोहोचलो. तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवतो, बघत राहा तुम्ही. हाच तो कुंडलिका व्हॅलीचा व्ह्यू. पण सध्या एवढं दाट धुकं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला तिथले धबधबे वगैरे काही विजिबल होत नाहीयेत. पण ज्यावेळेस हे पूर्ण धुकं जातं कारण 5-10 सेकंदाचा कालावधी असतो, त्याच्यामध्ये हे धुकं येतं जातं. मी तिथं एक अर्धा तास थांबून सगळ्या व्ह्यूचा आनंद घेत होतो. तुम्हाला दाखवतो कसा व्ह्यू आहे बघण्यासाठी. इथे एवढी गर्दी जमलेली आहे. लोकांना ते काका शिट्ट्या वाजून सांगतात अरे नीट थांबा, पडचाल, पाय घसरेल. पण असे हौशी गवशी जे असतात बेडक्या ट्रेक टाईप ते लोक ऐकत नाहीत, स्वतःच खरं करतात आणि मग काहीतरी नवीन गोष्टी घडण्यास सुरुवात होते. Fire in the jungle! Fire in the jungle! Fire in the jungle! भागो तो चल रहे हो यार, रन बोल के. Fire in the jungle! Walk, walk, walk! Fire in the jungle! Walk, walk, walk! Group of 4! ठीक है, स्टार्ट. अरे लोक कुठेपर्यंत बंद व्हायचं इथे झालं बंद.
शिट्टी वाजव जोरात जरा हा ना ग्रिल कडे जातो कार 200च्या स्पीडनं माणसं उडून जाण्याचा सीन होणार आहे. मागं फक्त टाकात आल्यासारखं वातावरण आहे. हवा 200च्या स्पीडनं चालू आहे. हर्ष पाटील तर आता डायरेक्ट जळगावला जाऊन पडेल अशी स्थिती झालेली आहे. पाऊस आलेला आहे ढगात. पाऊस जास्त येत असल्यामुळे आम्ही लवकरच माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आणि ज्या ओढ्यावरती आपण आलो होतो एवढी गर्दी जमली कारण पावसाचा जोर वाढला होता आणि त्या ओढ्याला पाणी सुद्धा जास्त आलेलं होतं. इथं लांबच लांब रांग लागली आहे पॉइंटकडे जाण्यासाठी. बघू शकता की पाऊस जोरात पडत आहे तरी पण मी व्हिडिओ चालू ठेवला नाही कारण या क्षणांची परत मजा घेण्यासाठी हाच एक क्षण आहे जो आपण कैद करू शकतो. पावसाचा जोर जसं जसं वाढत होता तसं जसं माघारी जाण्याचा पर्यटकांची गर्दी. हे जंगल आहे तुम्ही बघू शकता इथं सूर्याचे किरण पण पोहोचू शकत नाही असं हे अंधारवन जंगल आहे म्हणून तर याला अंधारवन नाव पडलेलं आहे. आपल्यासारखेच काही हौशी गौशी जे आले होते ते आता आपल्या घराकडे प्रस्थान करत आहेत. चार 5 तासामध्येच या बंधाऱ्याला रौद्ररूप आलेलं आहे कारण पाऊस एवढा झाला आहे की अक्षरशः मांडीपर्यंत पाणी आलेलं आहे. या दोरीच्या सहाय्यानं आपण हा बंधारा क्रॉस करत आहोत. तुम्ही आलात तरी तुम्ही या दोरीच्या सहाय्यानेच क्रॉस करू शकता. हा एकमेव आहे रस्ता जिथून तुम्ही ये जाऊ करू शकता. आमचे 2 मित्र पाठीमाग आहेत आणि पावसाचा जोर एवढा जोरात वाढलाय की पाण्यानं अक्षरशः. कसं काय मंडळी, आली का मज्जा? मग आम्हाला तर खूप मजा आली. तुम्ही जर कधी येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही लवकर या जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही. आणि हा पावसाचं एकदा फक्त तुम्ही वातावरण चेक करून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.